कमालच झाली. ह्या अशा का निघून गेल्या? मला जरा विचित्रच वाटतंय काहीतरी. काय माहित काय झालं त्यांना. काय झालं? त्या त्या गद्रेबाई आल्या होत्या. कोण गद्र? तुम्हाला गाणं शिकवायला येणार होत्या ना त्या गद्रेबाई. हा हा हा, मी त्याच्यासाठी आलो गडबडीनं, तुम्ही म्हणला म्हणून. त्या आल्या आणि निघून गेल्या आता अचानक. निघून कशाला गेल्या का? काही काही कळलंच नाही मला. मला म्हणाला घरून फोन आला होता, काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि अचानक निघून गेल्या. होय काय? मग येतील की परत आता. नाही ना, त्या म्हटल्या मला नाही जमणार गाणं शिकवायला आणि फोनही करू नका कधीच असं म्हटलंय. हा, बरं झालं मग. तुमच्या वाजून खोकला गेला बघा. मी तुम्हाला आधीच म्हणलो होतो उगाच या भानगडीत पडू नका. येऊन नाद काय आपल्याला नको. तुम्ही काय तुमचा हेका सोडायलाच तयार नाही. गाणं बिणं काय होणार नाही हो माझ्यानं. देवाचा संकेत आहे असं समजा. हे काय होणार नाही. ते आता कळेलच. मॅडमनी आज निर्णय द्यायला हवा. त्यांनी जर नाही दिला ना तर मी जाऊन त्यांना विचारेन. पण आज कळायलाच हवं काय. धनाजी उचल. आई यांची खाण्यापिण्याची व्यवस्था कर. हं? आम्ही ऐन वेळेस तुम्हाला कळवलं पण तुम्ही सगळी तयारी करून आलात. थोरले सरकार, तुम्ही बोलवलं आणि आम्ही नाही आलो असं होईल का कधी? तुमची सेवा करायला मिळणं हे आमचं भाग्यच आहे. आमची कसली हो सेवा? हा मग कधी सुरू करूया? अहो ज्याच्यासाठी करणार आहोत त्याला तर येऊ द्या. कोण? आमचे चिरंजीव धाकले सरकार अधिपती. येईल की एवढ्यात? यो काय आलाच. या अधिपती या. नमस्कार. शंभर वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. आताच तुमचा विषय झाला आणि तुम्ही हजर. हा काय सगळं हे? अहो आत या की. तिथंच उभं राहून बोलणार आहेत का? या. आणि काय सुनबाई, शेवटी तुम्ही बाहेर गेलातच. हा हा म्हणजे मी त्यांच्या बाबांची तब्येत जरा ठीक नव्हती म्हणताना बघायला गेले. असं असं. मग आता कशी आहे तब्येत? हो हो आता बरे. चांगलं आहे चांगलं आहे. पण सांगा की कोण मंडळी आहेत? काय आपली भेट काय झालेली नाही याच्या आधी? काय ओळख यांची? कळल तुम्हाला, सगळं कळल. धनाजी, हे आवाज कसले येते तेवढे? कोण आले? कोण माणसं आहेत माहिती नाही. थोरल्या सरकारने बोलवले. अच्छा, जा. भुवनेश्वरी काय करते कोण जाणे. जे करायचंय ते करे ना, आणि भलतच काहीतरी करत बसली आहे. पण आज काहीही झालं तरी अधिपतीच्या गाण्याच्या क्लासचा निकाल लागलाच पाहिजे. अहो तुम्ही दोघे असे उभे का? बसा की बसा. बरं झालं तुम्ही आलात ते. आम्ही तुम्हाला बोलावणं धाडणारच होतो. या. बरं ऐका की, लई सस्पेन्स तर आणू नका की. सांगा की काय विषय आहे? बुवा हो आलोच.
काय आहे सगळं? हो ना, म्हणजे इथे मैफिल होणार आहे का गाण्यांची? काय सगळं आई साहेब? तुम्हाला गाणं शिकायचं होतं ना मग आम्ही सगळा वाद्यमेळच आणला इथं. आई शपथ, म्हणजे नाही पण म्हणजे तुमची परवानगी? अहो मग हे आता समज कशा पायी गोळा केलाय आम्ही हा? आई ग, मला खरं सांगायला का माझा विश्वास बसेना झाला. अहो आता एवढं समोर दिसायलंय तरी पण तुमचा विश्वास बसेना. असं नाही पण हे असं अचानक कसं काय? अधिपती तुमची इच्छा आहे ना मग गाणं शिकायची, मग शिका की. असं कधी झालंय का तुम्ही एखादी गोष्ट आमच्याकडे मागितली आणि आम्ही तुम्हाला ती दिली नाही? आमचा जीव आहे हो तुमच्यावर. आम्ही तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार, तुम्हाला काय हवं ते देणार. घ्या गरम गरम जेवा. हो, आता जरा बरं वाटतंय. हो ना. अक्षरा येऊन गेली ना, तिचा प्रसन्न हसरा चेहरा बघितला ना की बरं वाटतं बघ. खरंय हो. पण पोरीचं नशीब बघा ना कसं आहे. ज्या घरात ती पडली आहे त्या घरातल्यांचं आणि शिक्षणाचा 36चा आकडा आहे अगदी. तरी अशा परिस्थितीमध्ये तिने अधिपतींना शिक्षणाची गोडी लावली आणि आता गाणं शिकवतीये. हे सगळं खरं आहे ग, पण भुवनेश्वरी मॅडमना ते पटेल का? त्या परवानगी देतील? उगाच ह्या मुद्द्यामुळे त्यांच्या घरात वादाची ठिणगी नको पडायला. हो नाही हो, नाही म्हणजे असं काही नाही होणार. तुम्ही नका असे विचार करू. हे बघा सगळं चांगलं होईल, नसत्या शंका नका आणू बरं मनात. आणि तसंही अक्षरा जे ठरवते ना ते ती पूर्ण करूनच दाखवते, हो की नाही? तेही आहेच म्हणा. खाओ तुम्ही, नका विचार करू. घ्या बरं जेवा. अक्षराला फोन करू का? नाही, जेवतो मी. मग जेवा. हा, तुम्ही तर एकदम इशा हार्डच गेलो हो. सरप्राईजचा एकदम बॉम्बच फोडला. अहो ह्यो आमच्या प्रेमाचा बॉम्ब आहे. अधिपती तुमच्यासाठी आम्ही काय बी करू शकतोय. लई प्रेम आहे आमचं तुमच्यावर. आमचं आईचं काळीज आहे हो. अधिपती एखादी गोष्ट आमच्या मनाला पटत नसेल पण ती जर तुम्हाला हवी असेल तर आमच्या मनाला मुरड घालून आम्ही ती करणार. गाणं काय हो, तुम्ही आमच्याकडे कुठली बी गोष्ट मागा, अगदी कुठली भी. जग इकडचं तिकडं करू पण ती गोष्ट आम्ही तुम्हाला आणून देणार म्हणजे देणार. अहो तुमचं आमच्यावर किती प्रेम आहे ते सांगायची गरज नाही हो. नशिबवान आहे आम्ही. मग गाणं शिकायला सुरुवात करायची का आजपासनं? हा काय बघ, तुम्ही म्हणशीला तसं. हॅपी गप्पी मस्त्रीन बाई. हो, थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. हो काय त्यात थँक्यू पिंक्यू. हा घरातल्या घरात कसलं आलंय आभार प्रदर्शन. हो लेकासाठी आईने केलं एवढी कुठली मोठी गोष्ट आहे. हा नाही नाही, पण हे खूप अनपेक्षित आणि चांगलं काम केलंस तू. अधिपतीच्या दृष्टीने ही खूप महत्वाची मोठी गोष्ट झाली आहे. अहो तुम्ही जेव्हा आमासनी बोलला होता का नाही तेव्हाच आम्ही ठरवलं होतं. पण हे सगळं नियोजन करायचं म्हणजे वेळ लागणारच नाही का? तुम्ही का नाही आई साहेब, तुम्ही असं एवढं गॅसवर ठेवताय आणि असं एकदम धान्य दिशे सरप्राईज देऊन टाकताय. खरंच ईशा हार्ड आहे. तुमचं कामच जगात भारी व्हायचं. अहो आम्ही केलंय म्हणजे काय, आमचं कर्तव्यच आहे ते. तुमच्या आनंदातच आमचं सुख आहे. चला आजपासून तुमची गाण्याची शिकवणी सुरू. पण मॅडम कोण शिकवणार अधिपतींना? मी एक शिक्षिका बोलावल्या होत्या गाणं शिकवणाऱ्या, पण त्या अचानक निघून गेल्या. काय झालं काही कळलंच नाही. आता कोण शिकवणार? म्हणजे मला कळलं नाही, कारण हे वादक आहेत ना. सनबाई तुम्ही लोड नका घेऊ, त्याचं पण नियोजन केलंय आम्ही. धनाजी
तंबुरो घाला आमच्या डोसक्यात. काय बोलताय तुम्ही अधिपती? नानाजी येऊन येते असनी. काय हो, बरं वाटतंय ना आता? हो हा. बरं वाटतं. बर. अक्षरा येऊन गेली ना तेव्हापासून जरा तरतरीतपणा आल्यासारखं वाटतंय. हो ना. आपलंही कसं आहे बघा ना, एका मुलीचं असं सगळं सुरळीत सुरू झालेलं आहे, काही काळजी नाही. आणि दुसऱ्या मुलीची काळजी काही संपता संपत नाही. तिच्याशी कसं बोलावं, तिला कसं समजून सांगावं तेच कळत नाहीये हो मला. खूप विचित्र वागायला लागली आहे इरा. बघ ना ग, अगं किती वाजून गेले, अजून आलेलं नाहीये. तिला जरा फोन ला. अहो, काय काही सांगायचं नाही, काही कळवायचं नाही, सगळं आपल्याला गृहीत धरायचं अगदी. बरोबर, मी तुम्हाला गृहीतच धरते. आणि अजून काय करते मी? करेक्ट, काही काम करत नाही. मला मान्य, मी वाईट आहे. इरा अगं शांत हो. का शांत होऊ मी? सांगा ना. आई एकदा तरी माझ्याविषयी चांगलं बोलते? अगं तू संधी दे ना तसं बोलायची. माझी इच्छाच आहे चांगलं बोलण्याची, पण तू तशी वेळ तर येऊ दे ना माझ्यावर. तू वागतेस कशी माहितीये का तुला? तू एकदा तरी विचार केलायस आई की मी असं का वागते? माझ्या प्रॉब्लेम्सचा एकदा तरी विचार केलायस तू? तुझे प्रॉब्लेम्स ताईकडे बघ. कितीही अडचणी आल्या तरी त्यातनं ती मार्ग काढते आणि तिला जे योग्य वाटतं ना ते ती करून दाखवते. अधिपतींना ती शिकवतीये आणि आता गाणंही शिकवणार आहे. कळतंय का तुला? ती नाही अशी हातावर हात घेऊन बसली, मला प्रॉब्लेम आहे म्हणत. मार्ग काढला ना तिने. आता पास झालं. ताई मार्ग काढते ना? हा, कर्तृत्ववान आहे ना ताई. मग जर मी ताईला एक छोटं काम सांगितलं तर ती करू शकेल? निखिलची नोकरी परत मिळवायची. असा बिचारा निखिल काम नाहीये, नोकरी नाही म्हणून फ्रस्ट्रेटेड आहे. जर ताईने त्याची नोकरी परत मिळवली तर तुम्ही तर ऑब्व्हियसली तिचं कौतुक करणारच ना. मग मीही तिचं कौतुक करेन. एक मिनिट, मी फक्त कौतुक नाही करणार, ताईचा सत्कार करेन. सत्कार. जर तिने हे काम केलं तर
मार्ग काढते ना, बघू काय करते ते. मॅडम ह्या शिकवणार आहेत का गाणं? म्हणजे यांच्या नावातच गाणं आहे सरगम. यांचे गाण्याचे कार्यक्रम होतात, रेडिओवर पण गातात, टीव्हीवर पण आलत्या ना व. हो. एकदम चांगला कळा आहे यांचा. आता आमच्या अधिपतीनं गाणं शिकवायचं म्हणजे आम्ही काही कुणी आयरं गैरं आणणार वय. गाऊन दाखवा. बसा बसा, सगळ्यांनी बसून घ्या. खरंच वा 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 वा, काय गाणं म्हणला तुम्ही. हा, एक नंबर. काय आवाज आहे हो तुमचा मास्तरीन बाई, मास्तरीन बाई. मास्तरीण बाई, तुम्हाला नाही यासनी म्हणलं, या उठल्या. अहो मास्तरीन बाई म्हणजे आता या गाणं शिकवणार म्हणजे मास्तरीन बाई असं या अर्थानं म्हणलो. खरंच एक नंबर आवाज आहे. हा आईसाहेब एक नंबर वाटलं. तुमचा काय हात आहे राव तबल्यावर, एक नंबर. काय बोटे फिरतात तुमची पेटीवर. लय भारी, लय भारी वाटलं आईसाहेब. मग पसंत आहे ना हो तुम्हासनी शिक्षिका? अहो एक नंबर आहेत मास्तरीन बाई खरंच. मग कधी सुरू करूया?
आज झाला पहिला दिवस, ओळख पाळख झाली. आता करा उद्यापासून सुरू. हा, ठीक आहे. आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तुम्हाला तुमच्या कलानं शिकवेन. आता आमच्या कलानच घ्यायला लागणार आहे तुम्हाला. आम्हासनी गाण्यातलं काही ढेकळं कळत नाही. आता यांनी आपलं हरभऱ्याच्या झाडावर चढवून ठेवलं, नंतर आम्ही आपलं घोड्यावर चढून बसलोय. डोंट वरी, मी आहे ना. अहो अधिपती, त्यांचं कामच आहे ते. त्या तुम्हाला बरोबर तयार करणार.